महाविकासच्या उमेदवार मरसाळेताई उभं राहून सगळ्यांना नमस्कार करा ना. हे कशी जोड आहे बघा मायलेकांची. आई आशीर्वाद देईल आणि मरसाळे आपलं काम करते. इम्तियाज रफिक आता इम्तियाज बी बघितलं या प्रभागामध्ये प्रत्येक घरातल्या माणसाला ओळखतो. नातवाला सुनाला पोरांना असा उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे. त्यानंतर सागर जे आहे सागर भाऊचं सुद्धा काम तसंच आहे. तुमच्या सगळ्यांच्या अडीअडचणीला रात्री बेरात्री कधीही धावून येणारा सागर आता उमेदवारी करत आहे. अंजनाताई फडे गंगाधर फडेंचं काम मी बघितलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे फडे कुटुंबीय आहे. ही निवडणूक खरं तर 2 तारखेला होणार होती, पण विरोधकांना 2 तारखेला त्याच्या आधी 3 दिवस माझी उमेदवारी जाहीर झाली आणि विरोधकांना त्यांचा पराभव दिसायला लागला. पराभव दिसायला लागल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं, आमच्या उमेदवारी अर्जावरच ऑब्जेक्शन घेतलं की यांनी उमेदवारी अर्ज चुकीचे भरले. असं बालिशपणाचं काम विरोधकांनी केलं. तुम्हाला निवडणूक लढायची असेल तर रिंगणात या ना, असा रडीचा डाव काय खेळता. न्यायालयाने त्यांचा दावा सुद्धा फेटाळून लावला. मग त्यांनी काय केलं, आशुतोष दादांवर टीका करण्यासारखं काही नाही, माझ्यावर टीका करण्यासारखं काही नाही. मग टीका कोणावर सुरू केली, माझ्या समता बँकेवर. समता बँक काय आहे तुम्हाला माहिती आहे. समता बँक कोपरगाव शहरातल्या शेकडो निराधार अपंग व्यक्तींना घरपोच रोज जेवणाचे डबे पुरवते. रोज गोडधोड जेवण सणासुदीला त्याच्यात पुरवतं, गरम गरम जेवण पुरवतं. त्याच्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 3.5 महिने 1000 लोकांना घरपोच जेवणाचे डबे पुरवले होते समता बँकेने. आपल्या जवळच्या एसटी स्टँडवर आम्ही एक माणुसकीचं मंदिर उभं केलेलं आहे. त्या मंदिरामध्ये कोणाला सर्वसामान्य माणसाला कपडे जर लागले ते कपडे द्यायचं काम आमचं गेल्या 4 वर्षापासून चालू आहे. आम्ही एक अभ्यास मंदिर उघडलेलं आहे, स्टडी पॉईंट. त्या स्टडी पॉईंटमध्ये ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना घरी अभ्यास करायला जागा नसेल त्या 170 मुलं आणि मुली त्या ठिकाणी अभ्यास करायला येत आहेत. मी आज जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी आणखी 80 विद्यार्थ्यांची यादी माझ्याकडे दिली. मी त्यांना सांगितलं आता शहराच्या मध्यवर्ती भागात करायच्या ऐवजी आपण वेगवेगळ्या भागामध्ये करू. इम्तियाज भाई या संजय नगर सुभाषनगर भागामध्ये सुद्धा आपल्याला मुलांच्या अभ्यासाकरता एक अभ्यासिका उघडायची आहे. त्याचा खर्च सगळा मी करीन, काळजी करू नका. या संजय नगर सुभाषनगर मधल्या भागातल्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. ते फौजदार झाले पाहिजे, मामलेदार झाले पाहिजे, कलेक्टर झाले पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण जे त्या स्टडी पॉईंटमध्ये दिलं जातं तसं शिक्षण तुमच्या मुलांना सुद्धा देण्याचा प्रयत्न मी या पुढच्या काळामध्ये करणार आहे. शिर्डीला माझा अनाथ आश्रम आहे. त्या अनाथ आश्रमामध्ये 180 अनाथ मुलं राहतात. साईबाबाच्या दरबारात जे सोडून दिले जातात ते अनाथ मुलं राहतात आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा 80 ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी राहतात. ते ज्येष्ठ नागरिक मुलांना सांभाळण्याचं काम करतात. त्यांची खाण्याची पिण्याची शिक्षणाची सर्व व्यवस्था मी समता बँकेच्या माध्यमातून तर केलेली आहे. समता बँकेमध्ये मी एक व्यवसाय केंद्र उघडलेलं आहे. त्या केंद्रामध्ये मी काय केलेलं आहे, मी काही मशिनी आणून ठेवलेलं आहे. अगरबत्ती तयार करायची मशीन, कापूर तयार करायची मशीन, मेणबत्त्या तयार करायची मशीन, समईच्या वाती तयार करायची मशीन, निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन, काही शिलाई मशीन आणून ठेवलेलं आहे. पेटीकोट परकर तयार करायच्या मशीन. त्या ठिकाणी गावातल्या महिला येतात, व्यवसाय करतात आणि त्यांना रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देतो. अशा प्रकारचं समता बँकेचं नाव झालेलं असल्यामुळे मग विरोधकांनी काय केलं, समता बँकेवर टीका करायला सुरुवात केली. आमचे जे थकबाकीदार आहेत मोठे जे सगळे 420 आहेत त्यांना जमा केलं आणि त्यांच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली. त्याच्याने काही उपयोग झाला नाही. आज त्यांनी आणखी पातळी सोडली. सकाळी आमच्या समता बँकेच्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारलं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि एवढेच करून ते थांबले नाही, पुन्हा आमच्या कर्मचाऱ्याला मागून ते पुन्हा पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेले की याची चौकशी व्हावी. म्हणजे चोरची चोर वर शिरजोर, चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना तसे त्यांच्या बॉम्बा आहेत. तरी सुद्धा आम्ही ही चौकशीसाठी आम्ही सगळे नगरसेवक पोलीस स्टेशनवर गेलो होतो आणि या चौकशीचा या गुन्हेगारांचा छडा आम्ही निश्चितपणे लावणार आहोत.
आणि त्यांना शिक्षा ही नक्की झाली पाहिजे. कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही. उलट विस्थापित असलेल्या तुमच्या या संजय नगर, सुभाषनगर भागातल्या लोकांना सातबारे उतारे देण्याचं काम आपण करू. या संजय नगरवर माझं प्रेम काय माहिती आहे का? नवीन लोकांना माहीत नसेल, हे संजय नगर मी वसवलेलं आहे. मी स्वतः माझ्या हाताने प्लॉट आखून दिलेले आहे. त्या काळात मी कोपरावच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि भारताचे अध्यक्ष होते संजय गांधी. बराबर है बाबाई, वो भी तू आप भी थे मेरे साथ. संजय गांधी भारताचे अध्यक्ष आणि मी कोपरावचा अध्यक्ष. त्याच्यामुळे संजय गांधींच्या नावाने हे नगर मी वसवलेलं आहे. त्याच्यामुळे या नगरावर माझं विशेष प्रेम आहे. या नगरातल्या सगळ्या राहणाऱ्या लोकांचे उतारे आपापल्या नावावर झाले पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवा. उलट आशिषदारांचं काम बघा, पोलीस स्टेशनची 4 मजली इमारत बघा, न्यायालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा, तहसील कार्यालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा, ITI कॉलेज बांधलेलं आहे. बँकेमध्ये पैसे ठेवायचं, बुढी म्हणते खाने का क्या है बैंक में डालने का. मैं बोलता ना क्या खाने का, बोलता ना. नुकसान कर दिया, हमारा घरदार उठा दिए. घरदार कैसे चलाने का, बहुत बराबर सवाल किया तुमने. घरदार कैसे चलाने का, हमने बच्चों को परीक्षा कैसे करने की. ये लाड़की बहन के जो पैसे है ना, बच्चों के शिक्षण के लिए रखो, तुम्हारे घर के सासू ससुर के हॉस्पिटल के लिए रखो. नहीं ना, वो चले गए ना, ये टेंशन से. बोलता बोलता मैं तुमच्या सासू सासऱ्यांच्या आजारपणाकरता ठेवा, तुमच्या आजारपणाकरता ठेवा. स्वतःच्या तुम्ही जर आजारी पडले तर तुम्हाला पैसे लागतील. मग आता इन्होंने पूछा वो सवाल बहुत अच्छा लगा मेरे को. आम्ही खायचं प्यायचं काय, खाने पीने के लिए मैं तुमको पैसा दूंगा, मैं फुकट नहीं दूंगा. तुम्हारे काम करने की तैयारी है क्या? किसकी किसकी काम करने की तैयारी है? बढ़िया बढ़िया, बहुत बढ़िया. ये काम मैं तुमको दूंगा. तुमको जो काम चाहिए वो काम मैं दूंगा. कोणाला कुरड्या तयार करता येतात, कोणाला पापड तयार करता येतात, कोणाला लोणचे तयार करता येतात, कोणाला मग चटण्या तयार करतात. हे सगळं तुम्ही तयार करा. मी आता खडकीमध्ये होतो, त्या खडकीमध्ये एक बाई म्हटली, मला ठेसालाही चांगला करतोय तू, ठेसा. आणि हा सगळा ठेचा शहरातले लोक खूप आवडीने खातात. आपण समजा रोज खातो. मग मी त्यांना सांगितलं, तुमचा ठेसा मी विकील. त्याला मी नाव काय देईल? खडकी ठेसा. खडकी ठेसा. एक लक्षात घ्या, कोणताही माल जर विकायचा असेल तर त्याला काहीतरी चांगलं नाव द्यावं लागतं. पैठण्या कुठल्या विकता? तो पैठण्या येवला, येवला पैठणी. आता तुम्ही नऊवारी साड्या नेसता, किती नऊवारी साड्यावाल्या? शहरातल्या बायाला नऊवारी साडी नेसता येत नाही. मग दादांनी या महिलांना नऊवारी साड्या टपुरे फुटाणे लागते. ते म्हणजे टपुरे फुटाण्याला मला टपुरे हरभरे मिळत नाही. त्या हरभरे मी आणून दिले. टिळकनगरमध्ये गेलो होतो. टिळकनगरमधल्या काही बाया म्हणे, आम्ही पेटीकोट तयार करतो, परकर तयार करतो. आपल्या सर्वांचे नेते मान्य श्री आशुतोषदादा काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य श्री काकासाहेब कोयटे, आजच्या या कॉर्नर सभेचे अध्यक्ष मान्य श्री हाजी लतीफभाई कुरेशी व सन्मान्य व्यासपीठ. दादा, ही कॉर्नर सभा नसून ही येणाऱ्या 21 तारखेची ही विजयी सभाच आहे. कारण की आपण बघतोय कोपरगाव शहरामध्ये जितक्या सभा झाले, या सभेने त्या सर्वांचा रेकॉर्ड तोडलेला आहे. हिला कॉर्नर सभा म्हणताच येणार नाही. तरी आपण बघतोय तर दादा जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून या कोपरगाव शहरामध्ये विकासाची गंगा वाहत आहे. त्यामध्ये मागील 6 वर्षापासून दादा आमदार झाले त्यानंतर जवळजवळ 4000 कोटींचा निधी या कोपरगाव तालुक्यासाठी आला. आणि त्यात आपलाही भाग होता. संजयनगर असेल, सुभाषनगर असेल, सुभाषनगर भागातील जे काही काम आहे, काँक्रिटीकरणाचे असेल, बंदिस्त गटरीचे असेल, प्युअर ब्लॉकचे असेल, हे सर्व काम दादांच्या निधीतून झाले. आयशा कॉलनीतले काम असेल, आपल्या संजयनगर भागातील जितके काँक्रिटीकरण झाले, बंदिस्त गटरी झाल्या, हे सर्व काम दादांच्या निधीतून झालेलं आहे. काही लोक सांगतायत का आम्ही
नगरसेवक असताना आम्ही कामं केले, परंतु आम्हाला त्यांना आव्हान आहे, तुम्ही काय काम केलं ते येऊन आम्हाला सांगा, आम्ही येतो. आणि आम्ही दादांच्या निधीतून जे 4 वर्षाचे काम केले या संजयनगर सुभाषनगर भागात, हे तुमच्यापेक्षा 100 पटीने जास्त काम केलेले. या संजयनगर भागामध्ये दादांच्या निधीतून चर्मकार समाजाला सभागृहासाठी आणि भिंतीसाठी 10 लाखाचे निधी आले. वडरा समाजासाठी 10 लाखाचा निधी आला. मुस्लिम समाजाची मस्जिद आहे, मस्जिदसाठी 10 लाखाचा निधी आला. तसंच प्रभाग क्रमांक 8 मध्ये दादांच्या निधीतून जवळजवळ 3 ते 4 कोटींचे कामं झालेत. आणि भविष्यातही आता दोन्ही वार्डासाठी 1-1 कोटीचा निधी मंजूर आहे. आणि त्याचे कामं सुद्धा पडलेले आहे. इलेक्शन झाल्यानंतर त्यांचे कामं होणार आहे, ज्यामध्ये सौरव हॉटेलपासून तर खंदक नाल्यापर्यंतचा रस्ता आहे व विविध काँक्रीटीकरण आहे. संजयनगर भागामध्ये पण बरेचसे कामं आहेत. आपण बघू दादांच्या निधीतून जे आपल्याला दिसणारे कामं आहे, त्यामध्ये आपण ज्या रस्त्यावर बसलोय, हा बैल बाजारचा रस्ता, हे काम दादांच्या निधीतून झालेले. आपल्या मागून जो धारणगाव रस्ता जातोय, त्याचप्रमाणे राम मंदिरचा रस्ता, गुरुद्वार रोड, गांधीनगर रोड, एच जी शाळेपासून तर छत्रपती संभाजी महाराज सर्कलपर्यंतचा रोड, येवला रोड, निवारा रोड, हे सर्वचे सर्व कामे हे दादांच्या निधीतून झालेले आहेत. असतील फडेमावशी असतील, हे दोन्ही सागर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे, तर ज्यावेळेस दोन्ही सागर एकत्र येतात त्यावेळेस तो महासागर निर्माण होतो. आणि असाच महासागरासारखा विकास आपल्या या वार्डामध्ये होणार आहे. आणि त्याचप्रमाणे वार्ड नंबर 8 मध्ये अर्जुन भाऊ आणि इम्तियाज भाई, आता जसं महाभारतामध्ये अर्जुनाने जी विजय प्राप्त केला होता, आम्ही त्यांचे सारथी झालेलो आहोत आणि त्यांना हा विजय नक्कीच मिळवणार आहे. आणि इम्तियाज भाई आपल्या भागातीलच आहे, लहानपणापासून आपण बघतो इम्तियाज भाईला. आणि इम्तियाज भाई म्हणजे आम्ही सर्वच नगरसेवक झाल्यासारखं आम्हाला जाणवणार आहे. तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, बोलायचं भरपूर होतं, दादांचे जे कामं आपल्या भागात झालेले इम्तियाज भाई सांगितलं दिसणारा नगरसेवक द्या आपल्याला. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, तर जसं आपण बघतोय इम्तियाज भाई नेहमी आपल्या संपर्कात राहतील, त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यायचं. एक उदाहरण देतो फक्त दादा. एक आपल्याच भागामध्ये एका मावशीच्या घरामध्ये एक मांजरी काही पिल्लांनी जन्म दिला. आणि जन्म दिल्या ते मांजरीचे पिल्ल बोलायला लागले, भैयाचे उमेदवार निवडून येतील, भैयाचे उमेदवार निवडून येतील. ही गोष्ट त्यांना माहीत पडली. त्यांनी त्यांच्या काही बगल बच्चांना तिथं पाठवलं आणि जा म्हणे बघून या ही गोष्ट खरी आहे का. मग ते त्या मावशीकडे गेले, म्हणे आम्हाला असं कळलं का इथं तुमच्या मांजरीला पिल्ल झाले. ते म्हणताय का भैयाचे उमेदवार निवडून येतील. ती मांजर पडली, ते पिल्ल जाऊन विचारा. मग ते गेले त्या पिल्लाजवळ आणि त्या पिल्लांना विचारलं कोण निवडून येईल. मग ते पिल्ल बोलायला लागले आशुतोष दादांचे उमेदवार निवडून येतील, आशुतोष दादांचे उमेदवार निवडून येतील. मग त्यांनी त्या मावशींना विचारलं हे असं काय झालं. तर मग त्या मावशी त्या बगलबच्च्यांना म्हणाले, अरे बरे बाबांनो, त्यावेळेस त्यांचे डोळे बंद होते, परंतु आता त्यांचे डोळे उघडलेले आहे आणि त्यांना आता समजलेलं आहे का या भागाचं आपल्या कोपरगावातला जे विकास आहे हे फक्त आशुतोष दादाचेच उमेदवार करू शकतात. तर त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण कोपरगाव शहरातील जनतेचे डोळे आता उघडलेले आहे. आणि तुम्ही जे जे उमेदवार दिलेले आहे हे सर्व 31 उमेदवार आता निवडून येणार आहे. आता दादांना बोलायचं आहे, तरी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो का येत्या 20 तारखेला ज्या ज्या ठिकाणी घड्याळ दिसतात त्याच्या समोरचं बटन दाबा आणि दादांनी दिलेले सर्व उमेदवार निवडून द्या. इतकं बोलतो थांबतो. जय हिंद, जय. सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा घड्याळ चिन्हावर असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे आणि प्रभाग नंबर 8 आणि 9 मधील 4 उमेदवार या सर्वांना आपण सर्वांनी 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये घड्याळाचं बटन दाबून त्यांना आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची नम्र विनंती आपल्याला सर्वांना या ठिकाणी करतो. तसेच आपण सर्वांनी मला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेल्या वर्षी आपला आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, ही निवडणूक 2025ची जी काही नगर परिषदची होते ही आपली निवडणूक 9 वर्षानंतर होते.
याच्या अगोदर ही निवडणूक 2016 साली झाली होती आणि 2016 साली आपली काय परिस्थिती होती ही आपल्या सर्व माता भगिनींना चांगल्या पद्धतीने माहिती. आपल्या शहराला 23 दिवसाड पाणी होतं, आठवतंय ना? आपल्या शहराला 23 दिवसाड म्हणजे महिन्यातून एकदा पाणी आपल्याला त्या ठिकाणी 2016ला होतं. 2016ला मी काही कुठल्या पदावर नव्हतो, परंतु आपल्या सर्वांचे हाल बघून आपल्या सर्वांनी जे काही प्रश्न माझ्याकडे मांडले याचा विचार करता मी अनेक आंदोलन केले, निवेदन दिले, माझा सर्वांनी संघर्ष पाहिला. आपलं जे काही 5 नंबर तलावाचं काम समृद्धी महामार्गाचा कॉन्ट्रॅक्टर करणार होता ते काम थांबवण्यात आलं आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आपण सर्वांनी मला 2019 साली विधानसभेचा सदस्य म्हणून, आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची आपण सर्वांनी संधी दिली. आणि म्हणून निवडणूक झाल्या झाल्या पहिलं काम जर काय केलं असेल तर आपलं 5 नंबर तलाव खोदायचं काम त्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं त्या ठिकाणी चालू केलं आणि पुढच्या 5 महिन्यामध्ये तो 5 नंबर तलाव खोदून ती सर्वची सर्व माती जी निवडणुकीच्या अगोदर त्याला चालत नव्हती, निवडणुकीनंतर लगेच चालायला लागली, ती माती सर्व त्यांनी वापरली आणि समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी पूर्ण केला. आपलं 5 नंबर तलावाचं खोदाई असेल एवढ्यावर न थांबता आपण राज्य शासनाकडनं पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आणि आपला 5 नंबर तलाव पूर्ण केला. 23 दिवसात असलेलं पाणी आज आपल्याला 1.5 वर्ष झालेलं आहे का 4 दिवसानंतर मिळतंय ना? 4 दिवसानंतर याला 1.5 वर्ष झालंय आपल्याला पाणी मिळतंय. आलं का लक्षात आपल्याला? 1.5 वर्ष कसं गेलंय हे आपल्याला लक्षात सुद्धा आलेलं नाही. गेल्या 40 वर्षाचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला सवय साठवायची लागलेली. आज सुद्धा 4 दिवसानंतर पाणी आल्यानंतर तुम्ही 10 दिवसाचं साठवून राहिले. साठवत आहे ना 10 दिवसाचं. मागचं पाणी फेकून द्यायचं, पाणी आलं का लगेच पुढच्या 10 दिवसात साठवायचं, परत 4 दिवसाला तेच कार्यक्रम. बरोबर आहे का? सवय मोडता मोडता वेळ जाणारी आणि 40 वर्षाची सवय आपल्याला होती. त्यामुळे सवय मोडण्यासाठी ज्या वेळेस आपलं रोज पाणी होईल, तुमची मागणी नाही मला माहिती आहे, तुम्ही म्हटले 4 दिवसांनी येते बस झालं, आम्हाला काही जास्त नको. बरोबर आहे का? तुम्ही याच्यामध्ये मध्ये समाधानी आहात ना? आपल्याला रोज पाणी करायचंय. त्यासाठी आपण 5 नंबर ज्या पद्धतीने पूर्ण केला त्या योजनेमध्ये आपले 1 ते 4 तलाव सुद्धा त्याच्यामध्ये कामं करणं अपेक्षित होतं. ते कामं जे काय होणार होते त्याच्यामध्ये 1 ते 4 तलावाचं गाळ काढणं असेल, त्याला कागद टाकणं असेल आणि तो कागद झाकणं असेल, एवढेच कामं होते. ते 4 तलावाचे कामं आता जर केले असते वर्षभरामध्ये तुम्हाला आज सुद्धा रोज पाणी देता आलं असतं. परंतु नुसता आजचा प्रश्न आपल्याला महत्वाचा नाही, पुढचे 50 वर्ष आपल्याला पाणी टिकलं पाहिजे रोज देण्यासाठी, एवढी साठवण आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून 5 नंबर तलाव आपण 30 फूट खोलीचा केला, कॉन्क्रीटचा केला. त्याच पद्धतीने 3 आणि 4 नंबर तलाव आपल्याला कॉन्क्रीटचे करून 30 फूट खोल करायचे, जेणेकरून पुढच्या 50 वर्षाचं साठवण आपल्याला त्या ठिकाणी राहील. आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट करायचा आहे. जो काही विजेचा खर्च आपल्या नगर परिषदेला येतो तो सगळा पाणीपट्टीच्या रूपाने आपल्याकडनं वसूल केला जातो आणि विजेचा खर्च कमी व्हावा, आपली पाणीपट्टी कमी व्हावी या उद्देशाने आपण सोलर पॉवर प्लांट त्या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या 50 वर्ष साठवण क्षमता असलेले तलाव त्या ठिकाणी उभारायचे. मी म्हातारा होईपर्यंत तुम्हाला रोज पाणी मिळत राहील एवढी त्यांची तरतूद करून ठेवायची. आणि हे सगळं काम पुढच्या 3 वर्षामध्ये मला करायचे. पाण्याचा प्रश्न असेल किंवा भुयारी गटरचा प्रश्न असेल, आपली भुयारी गटरची योजना मंजूर झालेली आहे, त्याचं काम आता चालू होणार आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्या गटारी भुयार होणार आहे. अंडरग्राऊंड गटारी तुम्हाला कुठे ओपन गटारी दिसणार नाही. हे सर्व पाणी जे काही सांडपाणी त्या गटारीमधून वाहतं ते पाणी आपलं जे काही जुनं बाजारतळ आहे त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि ते पाणी स्वच्छ केलं जाईल आणि ते पाणी पिण्याचं सोडून
सगळ्या कामाला वापरता येईल. शेतीला वापरता येईल, बांधकामाला वापरता येईल किंवा आपल्या पवित्र गोदावरी नदीमध्ये ते सोडता येईल. अशा पद्धतीचा प्रकल्प हा भुयारी गटारचा त्या ठिकाणी होणार आहे. आपले रस्ते असतील तर सगळे प्रमुख रस्ते आपण एकदा करून झालेले, परंतु हे सगळे डांबरी आपण केलेले. मला हे सर्व रस्ते कॉन्क्रीट करायचे आणि म्हणून तो सुद्धा प्रस्ताव आपण शासनाकडे दिलेला आहे. कॉन्क्रीटचे रस्ते, बाजूला पेविंग ब्लॉक, म्हणजे आपल्याकडे धूळ जी होते ते 0% कशी होईल याच्यासाठी हे सर्व नियोजन आहे. आमच्या कामाची पद्धत अशी आहे, आपल्याला जर कुठला प्रश्न जाणवत असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी मंजूर करून आणून तो प्रश्न सोडवायचा, तुमच्या अडचणी दूर करायच्या, ही कामाची पद्धत आमची आहे. आणि म्हणून हा सर्व प्रश्न पाण्याचा असेल हे सोडवण्यासाठी आपण जेवढा काही निधी लागेल तो आपण निधी मंजूर करून आणला. 131 कोटी रुपये एवढा निधी कधी ऐकलाय नसेल आपण शहराला आणलेला. एवढा निधी आपण आणला आणि आपला पाणी प्रश्न 5 नंबर तलावाच्या माध्यमातून कमी झालेला आहे. तुम्हाला सांगायला फार अभिमान वाटेल, मला अभिमान वाटतो. शासन ज्यावेळेस अनुदान देतं त्यावेळेस 85% अनुदान असतं आणि 15% रक्कम ही नगरपालिकेला त्या ठिकाणी टाकावी लागते. नगरपालिका म्हणजे काय? आपल्याकडनं गोळा केलेला पाणीपट्टी, घरपट्टीचा टॅक्स म्हणजे ते नगरपालिकेचं उत्पन्न. त्या माध्यमातून ही 15% रक्कम शासनाकडे भरल्यानंतर राहिलेला निधी येतो. पण तो 15% रक्कमचा जो निधी आहे तो सुद्धा मी राज्य शासनाकडनं 100% रक्कम ही शासनाकडनं मंजूर करून आणली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव नगरपालिका आपली आहे का आपल्याला 100% निधी हा राज्य शासनाचा मिळाला. 1 रुपयाची सुद्धा झळ तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी लागली नाही. ती 15% रक्कम जर कलेक्ट करायची झाली असती 20 कोटी रुपये तुमच्याकडनं सगळ्यांकडनं वसूल झाले असते. 20 कोटी म्हणजे 10 वर्षाचा ऍडव्हान्स टॅक्स तुम्हाला भरावा लागला असता. आणि मग आपल्याला कुठेही झळ बसू नये म्हणून हे सर्व तरतूद शासनाकडनं त्या ठिकाणी मी केली. म्हणून आपला 5 नंबर तलावाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलं. 3 मिनिट बाकी. हे गटारी असतील, पाणी असेल, रस्ते असतील, हे तर कामं होतच राहतील. पण ही कामं आपल्याला 3 वर्षामध्ये संपवायची. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. काकाजींनी आपल्याला सांगितलं आपल्या महिलांचा रोजगार या ठिकाणी आपल्याला त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. जो काही आपली आवड निवड असेल त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी रोजगार करता यावा, आपल्या प्रपंचाला हातभार लागावा, अशा पद्धतीचं काम आपल्या सर्वांसाठी करायचं. आपल्याला या ठिकाणी कोपरगाव शहराजवळ किंवा शहरामध्ये MIDC आणायची, नवीन कंपन्या या ठिकाणी आल्या पाहिजे. जे आपले सर्व तरुण आहेत ज्यांना शहराच्या बाहेर जावं लागतं, प्रत्येकाला अपेक्षा आहे की आपण आई वडिलांच्या जवळ राहावं, आई वडिलांच्या आजारपणामध्ये, म्हातारपणामध्ये त्यांचा आधार म्हणून राहावं, आपला प्रपंच आपल्या गावामध्ये करावा. दुर्दैवाने या ठिकाणी रोजगाराची संधी तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीये. आणि या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं. आपले मुलं या ठिकाणी शिकले पाहिजे किंवा त्यांना काम मिळालं, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांचा प्रपंच या ठिकाणी झाला पाहिजे. जिथं त्यांचा जन्म झाला तिथं त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी मला काम करायचंय. आणि म्हणून यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती, मी जे काही निधी या ठिकाणी आपल्या या शहरासाठी मंजूर करून आणणार आहे तो तर मी करून आणणारच आहे. परंतु आपल्या हक्काचा नगराध्यक्ष, नगरसेवक आपल्या शहरामध्ये, आपल्या प्रभागामध्ये नसला, तुम्ही आणलेला निधी ते लोक खर्च करणार नाही. तो 4 वर्ष तसाच पडून राहील. आणि ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक 2029 या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये लागेल त्यावेळेस तुम्ही मला विचारणारच, लय बडबड झाली तुझी, काय कामं केले सांग बरं, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून माझे कामं मी प्रामाणिकपणे पार पाडणार. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. जो काही निधी लागेल तो मंजूर करून आणणार आहे. पण माझ्या हक्काचे नगराध्यक्ष, नगरसेवक जर नसले तर ही कामं त्या ठिकाणी होणार नाही. हे कामं रखडवण्याचं काम
या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून होईल. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्वचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपण सर्वांनी घड्याळ चिन्हाचे निवडून द्यावे, एवढी विनंती आपल्याला या ठिकाणी करायला मुद्दामून आलेलं आहे. आता जबाबदारी आपली आहे. यांच्या मार्फत या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. घेऊन एकच ध्यास, कोपर गावाचा माझा विकास. उरात घेऊन